सातवा प्रश्न बघा. 3, 5, बॉक्स 2, बॉक्स 6 या 6 अंकी संख्येला 3ने पूर्ण भाग जाण्यासाठी बॉक्स या जागी असलेला समान अंक कोणता? म्हटलं म्हणजे आपल्याला काय करायचं इथं 3ने पूर्ण भाग जाणारी संख्या शोधायची आहे. म्हणजे या संख्येला 3ने भाग गेला पाहिजे. म्हणजे या बॉक्समध्ये असा ऑप्शनपैकी कुठला अंक बसेल त्याला 3ने पूर्ण भाग जाईल. तर अशा गणितामध्ये हे कसोटीवरती आधारित गणित आहे. याला तीनची कसोटी वापरू आपण. तीनची कसोटी काय म्हणते? आडवी बेरीज करायची आहे अंकांची. आडवी बेरीज अंकांची आडवी बेरीज करून बघूया आपण आणि ऑप्शनमधून जाऊ. याचं उत्तर ऑप्शनमधून बघा. पहिला ऑप्शन आहे 4. 4 या बॉक्समध्ये ठेवून बघू आपण आणि यांची बेरीज करून बघू. तर 4 जर बॉक्समध्ये ठेवला तर 3 + 5 + 4 + 2 + 4 जिथं बॉक्स आहे तिथं 4 ठेवला आणि +6 यांची जर ॲडिशन केली 5 आणि 3 8 8 आणि 4 12 12 आणि हे 10 22 23 आणि 24. तर ॲन्सर येते आता 24. तर 24ला 3ने भाग पूर्ण जातो. 24ला 3ने भाग पूर्ण जातो म्हटलं म्हणजे तिथं 4 हा अंक असायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 1 4. आठवं गणित बघा. 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर जाते. तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला किती लिटर पेट्रोल लागेल? ऑप्शन आहेत 8 लिटर, 7.5 लिटर, 7 लिटर की 6.5 लिटर. तर अशा गणितामध्ये 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162 किलोमीटर जाते. तर आपण याला 2.5 लिटर पेट्रोलमध्ये म्हटलं म्हणजे 2.5 लिटरमध्ये किती जाते ती? 162.5 किलोमीटर जाते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे 455 किलोमीटर. तर 455 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती लिटर लागेल? म्हटलं म्हणजे इथे एक्स समजू आपण, याला एक्स लिटर समजू. आणि काय करायचं पुढे आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. तर एक्स इंटू 162.5 किलोमीटर इज इक्वल टू 2.5 लिटर मल्टिप्लाय 455 किलोमीटर. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स इज इक्वल टू हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे एक्समध्ये, इथं गेल्यावर डिवाईडमध्ये याला ट्रान्सफर करा इज इक्वल टूच्या इकडे. म्हणजे 2.5 मल्टिप्लाय 455 अपॉन 162.5. आता इथं भाग तोडायचा आहे आपल्याला. तर हे पॉईंट जे आहेत ते बाजूला काढून घ्या. म्हणजे पॉईंट लक्षात नका घेऊ आणि डायरेक्ट सॉल्व करायचं आहे. म्हणजे इथे येईल 25 1 25, 25 सख 150. इथे 150चा भाग जातो. खाली उरतात 1 to 5 आणि इथं परत 2चा भाग जातो. म्हणजे परत 5चा भाग 25 5 65. म्हणजे इथे येतात 65. आता इथं परत 65 आणि 455 यांना 65ने डिवाईड करू शकतो आपण याला. 65 1 जा आणि 65 7 जा. म्हटलं म्हणजे ॲन्सर येते एक्स इज इक्वल टू 7 लिटर. एक्स इज इक्वल टू 7 लिटर. ऑप्शन नंबर 3. नववं गणित बघा. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी आल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? ऑप्शन आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तर अशा प्रकारचे प्रश्न एका ट्रिकच्या माध्यमातून आपण सॉल्व करणार आहोत. ट्रिक बघा कुठली आहे. तर हे वर्ष कुठलं आहे? 2020 हे लीप इयर वर्ष आहे. तर लीप इयरसाठी प्रजासत्ताक दिन याच्यामधून एक सबट्रॅक्ट केला आपण तर आपल्याला स्वातंत्र्य दिन मिळतो. स्वातंत्र्य दिनातून एक सबट्रॅक्ट केला आपल्याला तर महाराष्ट्र दिन मिळतो. बघा आता प्रजासत्ताक दिन कधीचा होता याच्यामध्ये दिलेला आहे गुरुवारी. तर गुरुवारमधून एक वजा केला तर आपल्याला काय भेटते? मग बुधवार भेटते. म्हणजे एक दिवस मागं घ्यायचा. एक सबट्रॅक्ट करायचं म्हणजे एक दिवस मागं म्हणजे बुधवारमधून एक दिवस कमी केला म्हटलं म्हणजे आपल्याला कोणता वार भेटते? मंगळवार. तर ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर 2 मंगळवार. हे ट्रिक एकदम सोपी ट्रिक आहे, लक्षात ठेवा तुम्ही.